प्रकरण 4 आकृतिबंध इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचं सराव संच आपण 4.1 अभ्यासणार आहोत. आधी आपण उजळणी पाहूया. खालील सारणी पूर्ण करा. समसंख्या. आता या ठिकाणी आपल्याला प्रथम समसंख्या म्हणजे काय ते माहिती पाहिजे. 2 ने विभाज्य असणाऱ्या किंवा 2च्या पटीत असणाऱ्या किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी 2, 4, 6 येईल, 8, 10 आणि 12. पुढं विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. किंवा ज्या संख्या 2 ने विभाज्य नसतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 13. मूळ संख्या. थोडी आपण मूळ संख्यांची माहिती विस्ताराने पाहूया. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या आपण मूळ संख्या अभ्यासूया. ज्या संख्येचे 1 व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. तर आपण 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. आता कोणत्या मूळ संख्या आहेत ते प्रथम आपण अभ्यासूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या असायला हव्यात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 51च्या पुढे 10 आहेत. पुढची मूळ संख्या आहे 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या एकूण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. तर यातली सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, जी एकमेव सममूळ संख्या आहे. आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे 3. आता पुन्हा मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं ते आपण अभ्यासूया. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत. आता
ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. एकूण 8 जोड्या आपण लिहूया. पहिले आहे 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. दुसरी जोडी आहे 5 7. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. तिसरी जोडी आहे 11 13. चौथी जोडी आपण पाहूया 17 19. पाचवी जोडी आपण पाहूया 29 31. 6 41 43. 7 59 61. आणि 8 71 73. अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर आता आपण सराव संच 4.1 अभ्यासूया. रिकाम्या जागा भरा. डॉट 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 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळही नसलेली आणि संयुक्तही नाही अशी आपलं मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांचं पाहायचं राहिलं. आता या ठिकाणी मूळ संख्या येतील 2 3 5 7 11 13 17 आणि 19. संयुक्त संख्या पाहूयात. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 15 जर आपण संख्या घेतली, या 15 या संख्येला 1 3 5 आणि 15 असे एकूण 4 विभाजक आहेत. किंवा ज्या संख्येला 1 व तीच संख्या सोडून इतरही विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. इथं 4 6 8 9 10 12 14 आणि 15 या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता आपण सराव संच 4.1 सोडूया. पूर्वी वाचल्याप्रमाणे डॉट 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 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ती संख्या आहे 1 जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. डॉट 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 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. यामुळे आपलं उत्तर असेल 2. डॉट 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 ही एकमेव सममूळ संख्या आहे. तर सममूळ संख्या 2 ही समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या सुद्धा आहे. सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा आहे. एकमेव सममूळ संख्या आहे 2. इतर सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. आपलं उत्तर असेल 2. डॉट 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 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे.
सर्वात लहान विषममूळ संख्या विचारले तर सर्वात लहान विषममूळ संख्या आहे 3. त्या ठिकाणी 3 हे उत्तर येईल. प्रश्न आपण 2 पाहूया. 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. तर सहमूळ संख्या कुणाला म्हणायचं ते समजणं अधिक महत्वाचं आहे. सहमूळ संख्या सहमूळ संख्या अशा दोन संख्या की ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच अंक सामायिक विभाजक असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण पाहूया आपण. उदाहरणार्थ 9 आणि 17. 9 चे विभाजक पाहूया. 1, 3 आणि 9. 17 चे विभाजक आहेत 1 आणि 17. या दोन्ही संख्यांमध्ये 1 हा सामायिक विभाजक आहे म्हणून या दोन्ही सहमूळ संख्या आहेत. दुसरे एक उदाहरण पाहूया. 15 आणि 23. 15 चे विभाजक पाहूया. 1, 3, 5 आणि 15. 23 चे विभाजक आहेत 1 आणि 23 कारण ती मूळ संख्या आहे. सहमूळ संख्यांमध्ये मूळ संख्या असल्या पाहिजेत असं अजिबात नाही. तर फक्त ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकच सामायिक अवयव असला पाहिजे किंवा सामायिक विभाजक असला पाहिजे. 23 ही मूळ संख्या आहे त्यामुळे 23 चे विभाजक 1 आणि 23 या दोघांमध्ये सुद्धा एक हा सामायिक विभाजक आहे म्हणून त्या समूळ संख्येची जोडी आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 अभ्यासूयात. 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 1 ते या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्या आहेत. मी पहिली जोडी लिहिली 3, 5. दुसरी जोडी लिहितो 4, 7. तिसरी जोडी 11, 13. चौथी जोडी 23, 27. पाचवी जोडी 37, 42 आणि सहावी एक जास्त जोडी लिहितो 29 आणि 30. ही या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. समूळ संख्यांच्या आपल्याला असंख्य जोड्या मिळतात. पुढचा आपण तिसरा प्रश्न अभ्यासूयात. मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. 2 नंतर येणारी मूळ संख्या आहे 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. 37 नंतर येणारी मूळ संख्या आहे 41. 41 नंतर येणारी मूळ संख्या आहे 43. प्रश्न 4 पाहूया. खालीलपैकी
जोडमूळ संख्या ओळखून त्या मूळ संख्या, त्या जोडमूळ संख्या का आहेत ते सहकारण लिहा. तर एक आकडा आहे त्यामध्ये 3 व 5, तर ही जोडमूळ संख्या आहे. पुढे लिहूया. कारण 3 आणि 5 मध्ये फरक जो आहे तो 2चा आहे. फरक किती आहे तो 2. समजा दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे, परंतु त्यांना अशा दोन संख्या आहेत 12 आणि 14, या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे, तर यांना आपण जोडमूळ संख्या म्हणू शकत नाही. कारण जोडमूळ संख्या होण्यासाठी प्रथम त्या मूळ संख्या असल्या पाहिजेत, ही महत्वाची अट आहे. 7 आणि 9 या जोडमूळ संख्या नाहीत. कारण 9 ही मूळ संख्या नाही. पुढे 11 आणि 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत प्रथम, आणि यांच्यातला फरक सुद्धा 2 आहे, म्हणून जोडमूळ संख्या आहे. कारण फरक 2 आहे. पुढे 23 व 29 या दोन्ही मूळ संख्या आहेत प्रथम, परंतु त्यांच्यामधला फरक जो आहे तो 2चा नाही. 23 आणि 6 29 म्हणजे या दोन संख्यामध्ये 6चा फरक आहे, जोडमूळ संख्या नाही. फरक 2 नाही. पुढे 29 व 31 या दोन्ही मूळ संख्या आहेत, आणि त्यांच्यातला फरक सुद्धा 31 मधून 29 केले तर आपल्याला फरक 2 मिळेल, म्हणून जोडमूळ संख्या आहे. 41 47 या ठिकाणी 6चा फरक आहे, म्हणून जोडमूळ संख्या नाही. फरक 2 नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्यांचा थोडा व्यवस्थित अभ्यास करा. 1 ते 100 पर्यंत पुन्हा एकदा आपण पाहूया. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. मूळ संख्या या पद्धतीनं तुम्ही पाठ करा सर्व मूळ संख्या, आणि जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत, ते मी लिहिलेले आहेत या ठिकाणी.
तर हा सराव संच तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.